नागेशला द्या आणि कॅप्टन नितेशा 5000 संघाला आहेत. चला टॉस करा आपण दादा सर्वप्रथम टॉस करून घ्या. हेमंत दादा टॉस करा आपण प्रथम. 5000 रुपये नितेश संघ मेगा फायनल मध्ये व्हेरी वेल प्लेड. नितेश खरं तर चांगला खेळ झाला. दोन्ही संघ बघा 3 ओव्हर. चला 3 ओव्हर सामना असेल. वेळ झाला त्यामुळे 3 ओव्हर. मॅच जिंकल्याबद्दल 1000 रुपये संघासाठी या नितेश दादा. नितेश दादा द्या आपण 1000चा प्राइज. टॉस जिंकलाय टीम कॅप्टन नागझरी. चला लगेच डिसिजन घ्या. नागझरी संघ टॉस जिंकलाय. 3 ओव्हरची मॅच. सरा डिसिजन काय घेतले बॅटिंग आणि सातपाडी संघ आपण लगेच शतक लावून घ्या. नागेश आपल्याला 500 रुपये आलेले आहेत. तर नागेश आपण या पुन्हा एकदा आपल्याला 500 रुपयाचं प्राइज आलेले आहेत. बघा 2 षटक तुम्हाला 10 मिनिटांचं टायमिंग दिलं जाईल. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कमेंट बॉक्ससाठी 500 रुपये. धन्यवाद किरण दादा तुमचं देखील मनपूर्वक आभार. गेली 6 रात्र भरपूर मेहनत राहिली या ठिकाणी. गिरीधर पडील माजी सरपंच यांच्याकडून नागेश बघा आपल्याला 1000 रुपये आलेत. आपण नागेशला अजून 1000 रुपयाचं प्राइज देऊया. नागेशा चला सातपाडी संघ लगेच शतक लावून घ्या. टॉस जिंकल्यानंतर नागझरी संघानं प्रथम या ठिकाणी बॅटिंग स्वीकारली. 3 षटकांची लढत असेल. खूप चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. पंडित सलून यांच्याकडून नागेश 200 रुपये आलेत. आपण घ्या. चला संघ लगेच सलामी जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. बघा आमच्या आयोजन कमिटी सातत्यानं गेली 6 रात्र यस या ठिकाणी
शेवटची रात्र ही वैऱ्याची असते आणि शेवटची रात्र आपण पाहतो या ठिकाणी सरपंच चषकाचा थरार सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। या ठिकाणी संघ आपण पाहतो दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत। एका बाजूला सातपाडी संघ, दुसऱ्या बाजूला नागझरी संघ। शिवकृपा क्रिकेट संघ नागझरी दमदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण आज जवळजवळ 40 संघांचा समावेश या ठिकाणी होता आणि त्याच्यातनं आता हे दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचलेत आणि खरं तर आमचे मित्र शरद म्हात्रे नागझरी हे मॅच एन्जॉय करतात। शरद म्हात्रेकडून नागझरी संघाला शुभेच्छा आल्यात। अरुण म्हात्रे नागझरी आणि सतीश म्हात्रे नागझरी यांच्याकडून देखील संघाला शुभेच्छा। सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, सेमी पाण्याची लढत मैदानाच्या आतमध्ये दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत। दोन्ही संघाला शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट बुद्ध टीम, शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट। या ठिकाणी गोलंदाज तयार होतो, पहिलं षटक घेऊन 3 षटकांची लढत वीरेंद्र बाबरे। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये नागझरी संघाची सागर काटे आणि किरण पाटील। स्ट्रायकरपती तुम्ही पाहतात खेळाडू किरण पाटीलला, नॉन स्ट्रायकरपती किरण सागर काटे सेकंडला, सॉरी किरण आहे सेकंडला, यस। यावेळीचा चेंडू पॉइंटला 1 धाव मिळाली, सिंगल बरोबर अकाउंट ओपन केलं। बघा अगोदरच अनाउन्समेंट झाली होती की सुपर 10 पर्यंतच धावा मॅन ऑफ द सिरीजच्या काउंट केले जातील। सुपर 10च्या लढती त्याला तिथपर्यंत काउंटिंग होती, त्यानंतर धावा स्टॉप केले गेलेत, म्हणजे आता कोणत्याही प्रकारची धावा ह्या काउंट होणार नाहीयेत। मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये 16,000 रुपये आयोजन कमिटीकडे जमा केले जातील। ज्याही संघातल्या खेळाडूला बाईक मिळेल त्या संघाचे 16,000 रुपये आयोजन कमिटीकडे जमा केले जातील। 4 स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळतात। 5 संघातल्या 12व्या खेळाडूमध्ये ड्रॉ केली जाईल आणि त्यांच्यामध्ये एक ड्रॉच्या माध्यमातून आपण सायकल देणार आहोत। चांगला बॉल पडल्यानंतर मात्र पंचांचा इशारा, बाईट बॉलचा अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी येत आहेत। टीम टोटल फक्त धावा फरकापती 2 धावा। व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतात सातसाई इनामन शेठ पाटील, माजी सरपंच। अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी। हेमंतदादा मडवी माजी सरपंच उसाटणे, त्यानंतर आमचे किरणदादा पाटील गेली 6 रात्र सातत्याने त्यांची मेहनत, त्यानंतर आमचे सचिनदादा पवार, त्यानंतर या स्पर्धेचे दमदार आयोजक म्हणजे सन्माननीय शिवाजीदादा पाटील साहेबांचं देखील कौतुक करायला पाहिजे। अजून एक वेगवान बॉल, डॉटची समाप्ती। बाबर सरकारचं पहिलं षटक आपण पाहतो, खरं तर 3 ओव्हरची मॅच आहे। सुंदर गोलंदाजी सातपाडी संघ तुम्ही पाहतायत, अगदी भरपूर दूरचा संघ आणि आज आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडली आहे। चांगला बॉल, डायरेक्टलीचा प्रयत्न, परंतु इकडे 1 धाव प्राप्त केली सिंगलच्या मदतीने। टीमची टोटल धावा फलकावरती 3 धावा। 6 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा आज आपण पाहिलं एकनाथ माळी यांचं लाईव्ह ऑर्केस्ट्रा, त्यानंतर आमचे ओमी डीजे, धीरज कॅमेरामॅन, नक्कीच बॉल चांगला पाठीमागे चाललाय, लॉंग लेगच्या दिशेनं, सीमारेखा बाहेर 4 रन। चौकार आलायच या ठिकाणी, चौकाराबरोबर टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती स्कोर, 7 रन विदाउट लॉस। पहिला ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू असताना सेमी पाण्याची लढत, चौकार ठोकला बॅट्समन किरण।
पुन्हा बॉल हवेत, इनसाइड आउट बॉल हवेत आहे. शतक्षक जजमेंट करतात आणि विकेट मिळाली आहे. विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर किरण पाटील. समाप्तीनंतर केवळ 7 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर धावपळकावरती 7 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ओव्हर नंबर सेकंड साठी गोलंदाज सुमित म्हात्रे. चला स्पीडअप करायचं पंच. सातपाडी संघ गोलंदाज तयार. सुमित वेगवान बॉल अगदी वेगानं बीट झाले परंतु एक धाव कंप्लीट केली दोघांनी. लेग बायच्या स्वरूपात रन प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 7 या धावसंख्येवरती. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे अजित सरपंच चषक अर्थात शिवाजी दादा बाळाराम पाटील चषक तुम्ही पाहिलेत. सुंदर कडा स्पर्धा. सन्माननीय माजी सरपंच हेमंतदादा मडवी यांची भरपूर साथ. सातसे हिरामन शेठ पाटील, किरणदादा पाटील, सचिनदादा पवार या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि आज त्यांच्या परिश्रमानं त्यांच्या मेहनतीनं आज ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त. रात्रीचे ठीक 3:24 झालेत. गोष्ट खटकली आणि बुवाची गोटी सटकली. LBW लाईक बिफोर अजून एक काढू बाद. तर नवीन बॅट्समन धनंजय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती. या षटकामध्ये धावा आल्यात त्या केवळ 1 गडी बाद केलाय. लेग बाय स्वरूपात म्हणजे बॉलरच्या अकाउंट मध्ये एकही धाव नाहीये. 4 चेंडू 0 धावा 1 गडी बाद. काय सुंदर गोलंदाजी. दुसरं षटक फेकत असताना सुमित म्हात्रे. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. बघा एखादा मोठा फटका अपेक्षित असेल नागझरी संघाला. चांगला चेंडू समोर खेळत आहेत. 1 धाव कंप्लीट केली. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत उचलून पेक करेल तोपर्यंत 2 धावांनी ओव्हर थ्रो झाला. त्या ठिकाणी तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिसरी धाव देखील कंप्लीट. 3 धावा आल्या या बॉलवरती. 3 धावेने संघ पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवरती. फक्त फेकाफेकी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फेकाफेकी. फायनल मध्ये प्रवेश केलाय जनमान नेजे संघानं. खरं तर आजच्या या
अंतिम रात्रीमध्ये 40 संघांचा समावेश आपण टोटल पहिल्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आज सुपर 5 मधून सुपर 3 मध्ये एक संघ आला सातपाडी. खरं तर रेसच्या माध्यमातून तो संघ सुपर 3 आला आणि ड्रॉच्या माध्यमातून निर्ज संघ फायनल मध्ये. बॉल चांगला अगदी वेगवान स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेखा बाहेर येतोय चौकार. अंतिम चेंडूवरती अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 15. स्कोर 15 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. रात्रीचे ठीक 3 वाजून 27 मिनिटं. डीजे ओमीचा मूड. बॉल चांगला फटका देखील खेचून मारलाय. शतक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. काय जजमेंट काय झेल. सुपर कॅच आणि खेळाडू बाद झाल्या मैदानावरती. धनाजी मात्रे महेश होते समीर पाडेजी. आयोजक आमचे कॅप्टन कुल समीर पाडेसाठी संगीत. 15 धाबा. धाबा पडकावरती 3 गडी बाद आणि या ठिकाणी पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. श्रेयस चांगला बॉल. पुन्हा एकदा वेगवान. विकेट किपर गॅदर करू शकले नाहीये आणि एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये आली. धाव संख्या या ठिकाणी 16 धावा. नाही ओमी चांगली संगीत लाभा कारण सकाळ सकाळ एवढेच एक धाव आली. पुन्हा एकदा धाव पडकावरती. धाव संख्या 1 ने पुढे 17 वरती. ना समीर पाटील उजरी बारी झाली पाहिजे. सकाळी ठीक 3 वाजून 29 मिनिटं म्हणजे उजरी बारी चालू असेल. बॉल चांगला इथे एक सिंगल आली. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 18 धावसंख्येवरती 22 स्वरूपात रन्स येत आहेत. धावा फार महत्वाचे टीम या ठिकाणी नागझरीला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एखादा चौकार किंवा एखादा षटकार फक्त मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक देऊ शकतोय कारण नागझरी संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. बॉल चांगला पाठीमागे चाललाय. धन 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 करत वेगवान स्ट्रोक परंतु बॉल अडवण्यात यश आलाय. सुंदर फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग. धाव संख्या 2 ने पुढे. धाव पडकावरती 20 रन्स. शेवटचा अंतिम चेंडू. अपेक्षित असं नागझरी संघाला की एखादा चौकार किंवा एखादा षटकार. 12 खेळाडू आपले नाव देऊन ठेवा कारण 5 खेळाडूंमध्ये ड्रॉ केली जाईल. शेवटचा बॉल. प्रहार. धमाका आणि शेवटच्या बॉलवरती षटकार. प्रेक्षकांनी ऐवजेल पकडलाय. कॅच ड्रॉप झाली. प्रेक्षकांनी झेल टिपला नाहीये.
संधी होती त्यांना, कारण शेवटच्या क्षणाला झेल त्यांनी सोडलाय. धावसंख्या या प्रकारे आपण पाहिले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 आणि 26 झाले, 26 झाले, 27 धावेचं टार्गेट उभं केलं या मॅच मध्ये. चला लगेच नागझरी संघ मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. संपूर्ण आमचं कॉमेंटर बॉक्स या ठिकाणी दाखवलं जात आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहिलं. गेली 6 रात्र क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. आज सेमी फायनल नंतर फायनल नक्की पाहायला मिळेल. बघा, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी सायकल आहे. परंतु एका भाग्यवान विजेत्याला, अर्थात 5 जे 12वे खेळाडू असतील सुपर पाय मध्ये आलेले, त्यांच्यामध्ये एक ड्रॉ केली जाईल आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून एका 12व्या खेळाडूला सायकल मिळणार आहे. शेवटची मॅच पाहायला मिळेल. टीम निळजे विरुद्ध विजेता संघ मेगा फायनल होणार आणि प्रेक्षकांना नक्कीच तो सामना पाहायला मिळेल. 27 धावेचं टार्गेट मैदानावरती सातपाडी संघासमोर आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊ. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. आणि सातपाडी संघाचे सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर श्रेयस देव आणि वीरेंद्र बाबरे. श्रेयस देव ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकर वरती वीरेंद्र बाबरे. आकाश काटे पहिले षटक घेऊन येणार बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली लढत सेमी फायनलची तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत दोन संघांना. आणि खरं तर या मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध खेळताना दोन संघ, नागझरी विरुद्ध सातपाडी. चला सामना सुरू करा पंच. चला सामना स्टार्ट. मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. कोण जाणार फायनल मध्ये? 18 चेंडू 27चं टार्गेट. पहिला चेंडू थोडीशी मिसफिल्ड झाली, त्यामुळे ती 2 धावा तर नक्की मिळणार. 2 धावा अकाउंट मध्ये जॉईन होतात. 2 धावेनं टीमचं खातं खुलं झालंय. 2 धावसंख्येनं 27 धावेचं लक्ष्य मनाशी बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सुरुवात चांगली करतायत मैदानावरती श्रेयस देव, ज्याच्या बॅट मधून पहिला बॉलवरती 2 धावा आल्या. धावसंख्या 27चं टार्गेट आहे, म्हणजे प्रतिषेधक 9.00 ची सरासरी गाठायची. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आकाश काटे. वेगवान बॉल अगदी वेगानं बीट झालाय आणि 1 डॉटची समाप्ती. जिंकण्यासाठी 9.00 ची सरासरी गाठायची आहे. बॉल चांगला आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार.
पंचांची मांग केली गेली. लगेच जा आपण मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर जा आपण, वेळ घेऊ नका. तिसरे गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आले. धावसंख्या आपण पाहिली तर धावपडकावरती 6 धावा. तर या ठिकाणी आपण पाहिलं टीमचे टोटल 6 धावा. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 3. पुन्हा एकदा चांगला बॉल हवे ते, परंतु फिल्डर पाठीमागे धावतायत आणि जोपर्यंत बॉल फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि बघता बघता तिसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली धावा फलकावरती 9 धावा लागल्यात. ऑलरेडी 9 ची सरासरी आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. संघ निर्जे फायनल मध्ये पोहोचलाय. यानंतर फायनल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विजेता संघ विरुद्ध निर्जे. तर या ठिकाणी राहिलेत या ओव्हरमध्ये 2 चेंडू अद्याप शिल्लक. आकाश काटे गोलंदाजी करतोय. स्विच हिट आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. यावेळी सीमारेखा बाहेर चौकार. लगातार आक्रमण आणि या चौकाराबरोबर टीमची टोटल 13 होती. राहिलेत फक्त आता 14 धावा. वर्ग करा. यश पाटील. धावसंख्या 13. 14 ची गरज राहिली. राहिले 13 चेंडू आणि आता फक्त 14 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये आकाश काटेवरती आता आक्रमण चढवलं. ज्या आकाशनं सातत्यानं प्रत्येक ओव्हरमध्ये सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु या ठिकाणी फटका छान आहे. चाललाय फ्लॅटेड चौक. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. क्या बात आहे. सातपाडी संघ बघा फार दुर्बळचा प्रवास करून आज या स्पर्धेमध्ये आला. स्वप्न साकार केले, कारण प्रत्येक संघाचं स्वप्न असतं एक तरी किमान ट्रॉफी आपल्याला घेऊन जायची. आणि आता जवळजवळ 12 चेंडू मध्ये पाण्यामध्ये पोहोचण्यासाठी सातपाडी संघाला 10 धावेची गरज आहे. गोलंदाज सौरभ म्हात्रे आलाय दुसरं षटक घेऊन, कारण आता समीकरण 12 मध्ये 10 ची गरज आहे. बारा चेंडू शिल्लक करतात 2 षटकामध्ये. सातपाडी संघाला गरज आहे 10 धावेची. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर आहेत, त्यामुळे पहिला चेंडू विकेटचं पतंग आणि या ठिकाणी धक्का लागलाय टीम सातपाडीला. यानंतर फायनल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
नवीन बॅट्समन भावेश दरे आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज तुम्ही पहिला दुसरं षटक घेऊन असताना पहिला बॉलवरती सौरभ म्हात्रेला विकेट प्राप्त झाली. भावेश दरे स्ट्राईक एंडवरती बॅट्समन. कट करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, डॉटची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या आणि नक्कीच त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सौरभ म्हात्रे करतोय. सुंदर गोलंदाजी कारण आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट, कोणत्याही प्रकारची रन्स त्याने खर्च केले नाहीये. 10 मध्ये 10 ची गरज आहे. दहा चेंडू 10. बॉल चांगला आहे, पुन्हा एकदा डॉट. सामन्यामध्ये कमबॅक होईल परंतु राहिले तर 9 चेंडू आणि फक्त 10 धाबीची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. नागझरी संघाला लढावं लागेल. पहिलं ओव्हर खरं तर थोडंसं मागणं राहिलं नक्कीच आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा कमबॅक झाले. 3 चेंडू 1 विकेट 0 धावा. हलक्या त्यानं क्लिक केलंय, फक्त दिशा दिली. मिड विकेटला काढू आहेत, बाउंड्री लाईन मध्ये येतात तोपर्यंत रन्स मिळाल्या 2 आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 3 धाबा देखील कंप्लीट. पहिल्या इनिंग मध्ये नागझरी संघाने 3 धाबा पळून काढल्या, आता सातपडी संघाने देखील 3 धाबा पळून काढल्यात. 8 चेंडू 8 चेंडू आणि 7 धाबीची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धाबा जर खर्च झाल्या नसत्या तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक झालं असतं आणि फाईट देऊ शकले असते. परंतु आता अद्याप वेळ आहे. 8 चेंडू 7, येणारे 2 चेंडू 1 विकेट किंवा डॉट, सामन्यामध्ये कमबॅक मिळेल. चांगला चेंडू हलक्या त्याने क्लिक केलं, एक सिंगल तर मिळाली. डबल साठी धावतायत आणि अशा प्रकारे 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्याने संघ पोचला हळूहळू 22 धावसंख्येवरती. 7 बॉल मध्ये आता फक्त 5 धाबीची गरज आहे. 7 चेंडू 5 सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत स्थिती सातपाडी संघाची झाली. आज भरपूर दूरवरचा प्रवास करून सातपाडी संघ मैदानावरती उतरला, सगळ्यांची मन जिंकली. आज सुपर 10च्या लढतीमध्ये बामणडोंगरी संघाला परास्त केलं. सध्याच्या आपण पहिल्याच सीझन मध्ये बामणडोंगरी संघ म्हटलं की आपल्या परिसरातला एक दमदार आणि ताकदवर संघ आहे. त्या संघाला परास्त करून सुपर 5 मध्ये आले. त्यानंतर ड्रॉच्या माध्यमातून आपण रेसच्या माध्यमातून संघ सुपर 10 मध्ये दाखवताना पहिला नेता फक्त 5 धाबीची गरज. चांगला चेंडू या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. अंतिम षटक 5 धाबीची गरज. सहा चेंडू आणि आता 5 धाबीची गरज. सागर काट्याला आहे बॉलिंग ट्रॅक मध्ये. चला सामना सुरू करा. 6 चेंडू आणि आता 5 धाबीची गरज आहे. सामना अद्याप संपला नाही. सागर काट्याला आहे. सागर काठे ओव्हर नंबर अंतिम अर्थात 30 षटक या ठिकाणी फेकणार. यानंतर फायनल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
बॅटची एज आणि बॉल चाललाय पाठीमागे, सीमारेषा बाहेर. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची गरज. धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चला पंच, चला नेजे संघ कॅप्टन आपण रेडी राहा. या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. लगेच आपण टॉस साठी शेवटच्या अंतिम सामन्याचा टॉस केला जाईल. सामना मेगा पाण्याचा अर्थात सरपंच चषकातला अंतिम सामना. टीम विजेता विरुद्ध जर्मन नेजे. सामनावीन मैदानावरती सातपडी संघ मेगा पाण्यामध्ये. बघा प्रेक्षकांचा जल्लोष. कॅप्टन लगेच आपण बघा. सेकंड बाकी खेळाडू करा. सातपडी संघ कॅप्टन आपण लगेच या. बघा आज 12व्या खेळाडूला एक बाईक स्पोर्ट्स सायकल मिळेल. चला टॉस करायचं आपण. चला कॅप्टन आलेले त्या ठिकाणी टॉस साठी. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ आपण. प्रथम आपण या ठिकाणी समीर दादा टॉस करूया आपण. समीर काटावले या. टॉस विन कॅप्टन नेजे. दोन्ही संघ आपण बॉल बस. यस बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये. चला मॅन ऑफ द मॅच